पुण्यातील सिंहगड रस्त्यावर आज एक दिलासादायक घटना घडली आहे। कॅनॉल रोड लगत असलेल्या जलवाहिनीच्या खोल खड्ड्यात अडकलेल्या एका रानगव्याला तब्बल 2.5 तासांच्या शर्थीच्या बचाव मोहिमेनंतर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात वन विभाग, अग्निशमन दल आणि पोलिसांना अखेर यश आले आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आज सकाळी सुमारे 11च्या सुमारास सिंहगड रस्त्यालगत असलेल्या कॅनॉल रोड परिसरात एक खोल जलवाहिनीच्या खड्ड्यात रानगवा अडकल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला दिली। माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि वन विभागाचे अधिकारी कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। रानगवा घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे बचाव कार्य अत्यंत काळजीपूर्वक राबवण्यात आले। परिसरात नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त देखील लावून ठेवला। यानंतर अग्निशमन दल आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने दोर, विशेष बचाव साहित्य आणि यंत्रसामग्रीच्या सहाय्याने रानगव्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले। जवळपास 2.5 तास सुरू असलेल्या या बचाव मोहिमेनंतर अखेर रानगव्याला कोणतीही दुखापत न होता सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आलं। या यशस्वी मोहिमेनंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी बचाव पथकाच्या कार्याचं कौतुक करत टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन केलं। सध्या रानगवा सुरक्षित असून त्याला पुढील तपासणी आणि उपचारासाठी वन विभागाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। त्याची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। यावेळेस वन विभागाने नागरिकांना विशेष असं आवाहन केलं आहे की अशा प्रकारच्या वन्य प्राणी आढळल्यास त्याला घाबरवण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नये। तात्काळ वन विभाग, पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा। पुण्यातील या यशस्वी बचाव मोहिमेमुळे एका वन्यजीवाचे प्राण वाचले असून प्रशासनाच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे। आपल्या भागातील देश विदेशातील सर्व बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या हक्काच्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर।